तो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा मराठीचा पेपर झालेला आहे आणि मराठीचा पेपर तुमचा कसा गेलेला आहे मला कॉमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये सोल्युशन पाहूया मराठीच्या पेपरचं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टाईम वेस्ट न करता डायरेक्टली आपण सोल्युशन पाहूया. त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अजूनसुद्धा 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर मराठीच्या पेपरसाठी तुम्हाला केवढं इम्पॉर्टंट मी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं होतं, तर विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या पेपरसाठी सुद्धा अवेलेबल आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला 1 बाय 1 मिळणार आहे. ठीक आहे. तर पहा, सर्वात अगोदर आपण सोल्युशन पाहूया. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 होता गद्य. त्यामध्ये पहिलं तुम्हाला क्वेश्चन होता की म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार. त्याचं उत्तर होतं मुलाची पत्र. त्यानंतर आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा. त्याचं उत्तर होतं पोस्टमन. खूप सोपी होतं, तुम्हाला इथं दिलेलं होतं, पाहू शकता की म्हातारीच्या मुलांची पत्र ह्याच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार होता. ठीक आहे. त्यानंतर पोस्टमन होतं तुम्हाला. ठीक आहे. पोस्टमनचं काय होतं, तो उत्तर बरोबर होतं. आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा काय होता, पोस्टमन इथं होता. पाहू शकता, हा काय उत्तर इथं काय होतं, पोस्टमन होता, तो माणसं दाखवणारा होता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न होता तुम्हाला की वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना. 4 उत्तर बरोबर लिहायचे होते. ते म्हणजेच की दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता किंवा तळफळ. हे तुम्हाला इथं पॅरेग्राफमध्येच दिलेलं होतं, ते तुम्हाला लिहायचं होतं. पाहू शकता, दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तळफळ. ओके, कितीतरी गोष्टी त्यात भरलेल्या असतात. ठीक आहे, वाट पाहण्याच्या संबंधात. तर हे 4 ऑप्शन तुम्ही 5 पैकी लिहिले असतील तर बरोबर आहेत. त्यानंतर स्वमताचा प्रश्न होता. त्यामध्ये वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. आता पहा, वाट पाहणं ही गोष्ट एवढी सुखाचीच थोडी असते, म्हणजे ही गोष्ट सुखाची नसते. त्या गोष्टीमध्ये, वाट पाहण्या गोष्टीमध्ये दुःख येते, काळजी येते, भीती येते, अस्वस्थता येते, तळफळ येते. हे तुम्हाला स्वतःच्या इथं मत लिहायचं होतं. मग तुम्ही असे लिहू शकले असता की वाट पाहणं हे सुखाचं कधीच नसतं. त्यामध्ये ज्याची आपण वाट पाहत आहोत त्याचं आपल्याला काळजी वाटते, त्याबद्दल दुःखसुद्धा वाटते, कारण की आपल्या जवळून तो दूर राहायला इथं असतो, तर त्याची काळजी वाटते, त्यासोबत दुःखसुद्धा वाटते. भीतीसुद्धा असते की तो तिथं कशा पद्धतीने राहतो, त्याला कसे सोबती मिळालेले आहेत, इथून तो दूर राहत आहे तर त्याचं खानपान व्यवस्थित आहे का, सर्व ही काळजी असते, भीती पण असते. त्याचबरोबर अस्वस्थता आपल्याला जाणवते, जरी तो दूर असला आणि त्याची जर आपण येण्याची वाट पाहत असू, तर यामध्ये वाट पाहण्यामध्ये आपल्याला दुःख आहे, काळजी आहे, भीती आहे, अस्वस्थता आहे. हे सुखाची गोष्ट नाही आहे, असं तुम्ही जर लिहिलं असतं मत स्वतःचं, तर तुम्हाला इथं 3 पैकी मार्क्स मिळाले असते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा होता तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ. याचं होतं की सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये. यामध्ये 2 उत्तर होते. पहिलं म्हणजेच की लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपत होती. त्यानंतर भरपूर लोळत होती झोपताना, म्हणजे सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये. हे 2 उत्तरं बरोबर होती. तुम्ही लिहिली का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हे पाहू शकता की लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपत होती, त्याचबरोबर लोळतही भरपूर, म्हणजे भरपूर लोळत होती ते झोपण्यासाठी. ठीक आहे. हे 2 उत्तरं बरोबर होती. त्यानंतर पाहू शकता दुसरा प्रश्न होता की सोनालीवर ताईगिरी करणारी. त्याचं उत्तर होतं रुपाली. त्यानंतर झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी. त्याचं उत्तर होतं सोनाली. बरोबर लिहिलं का मला सर्वांनी कॉमेंट्समध्ये सांगा. ओके. त्याचबरोबर आता तिसरा प्रश्न होता स्वमताचा, की सोनाली व इथं पाहू शकता हे चुकीचं आलं थोडं. दीपालीच्या जागी इथं काय पाहिजे, रुपाली पाहिजे. तर यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा म्हणजेच काय, हा जो तुम्हाला पॅरेग्राफ दिला होता, त्या पॅरेग्राफवरून तुम्हाला बरोबर ओळखायचं होतं की जिव्हाळा व्यक्त करणारा कोणता असा प्रसंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बरेच असे मुद्दे होते जिव्हाळा व्यक्त करणारे. ठीक आहे. तर पाहू शकता की दोघेही बिछाण्यात चक्क नाचत कुदत, थकल्या दमल्या की दोघेही आपापली जागा पकडून झोपायला येत. ओके. हुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई. ओके. तर अशा पद्धतीचे जे जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग होता, तर याच्याबद्दल तुम्ही हे लिहिलं असेल अशा पद्धतीचं स्वमत. ओके. म्हणजे प्रत्येक मुद्दा इथं जिव्हाळा व्यक्त करणारच होता दोघींबद्दल. तर तुम्ही असं लिहिलं असेल तर तुम्हाला स्वमताला इथं मार्क मिळालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तुमचा, तो म्हणजेच की अपठित गद्य. अपठित गद्यामध्ये पाहू शकता हा प्रश्न होता की आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी. तर यामध्ये 4 लिहायच्या होत्या. तर 4 गोष्टी मी सांगतो, पहा तुम्हाला या पॅरेग्राफमध्येच तुम्हाला दिल्या आहेत. पाहू शकता 4 गोष्टी अशा होतात की पाहू शकता 4 गोष्टी अशा होत्या की फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रस्ता. जर तुम्हाला पाहायची असेल तर आईजवळ क्षणभर बसा. तर हे तुम्ही यामध्ये 4 लिहायचे होते. पाहू शकता 1 2 3 4 5 6 7
ओके, म्हणजे 7 विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुद्दे दिले होते, ते 4 तुम्हाला इथं लिहायचे होते. तुम्ही 7ही लिहिले असतील, एकामध्ये 2-2 लिहिले असतील तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढचं आहे तुम्हाला आई कावरी बावरी होते. त्याचं उत्तर होतं मुलाचे काही दुखले खुपले तर. ओके, पाहू शकता इथं तुम्हाला पॅराग्राफमध्येच दिलेलं आहे. ओके, मुलाचे काही दुखले खुपले तर आई कावरी बावरी होते. पाहू शकता दुखले खुपले तर ती कावरी बावरी होते. दुसऱ्याचं होतं पाहू शकता की मुलासाठी ती वाटेल ती करते. का? कारण की मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही. का थकत नाही? मुलांची सेवा चाकरी करताना. दुसऱ्याचं उत्तर पहा. ओके, आई थकणार नाही मुलांची सेवा चाकरी करताना. ओके, हे उत्तर होतं याचं. त्यानंतर दुसरा विभाग होता पद्यवाला. ठीक आहे. तर पद्याचा विभाग तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने उत्तर होते. तर पहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. यामध्ये होतं मळ वाटेने जाणे. ओके, त्यानंतर दुसरा होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे. ओके, खाच खगडे. ओके, हे होते. पाहू शकता इथं उत्तर दिले आहेत की मळ वाटेने जायचे नाकारले होते आणि खाच खगड्यांनी तुझे स्वागत केले. म्हणजे खाच खगड्यांनी काय केलं होतं? स्वागत केलं होतं. ओके, हे लिहिलं असेल तुम्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तुम्हाला पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेले कोणते आहेत? तर इथं तुम्हाला दिले 4 लिहायचे होते. कोणतेही पाहू शकता की तू झालास परिस्थितीवर स्वार. म्हणजे परिस्थितीवर त्यांनी काय मात केलेली होती. ओके, त्यानंतर घडविला नवा इतिहास. त्यांनी नवीन इतिहास घडवला. तू झालास मूक समाजाचा नायक. समाजाचा मूक नायक झाला असं त्या झाले. ओके, आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत जागी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे, हे लिहिलं असतं चाललं असतं. त्यानंतर रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. ठीक आहे, हे लिहिलं असतं चाललं असतं. त्यानंतर गुलामांच्या पायातील बेड्या तोडल्या. नंतर उभे 14 तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. हे लिहिलं असेल तुम्ही म्हणजे तर तुम्हाला इथं काय मार्क मिळालेले आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केले आहेत ते तुम्हाला इथं लिहायचं होतं. त्यानंतर तुम्हाला आता तिसरा मुद्दा इथं होता. ओके, पाहू शकता की खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. इथं होतं की तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविला नवा इतिहास. याचा तुम्हाला सरळ काय लिहायचा होता? अर्थ लिहायचा होता. मग अर्थ कसा होता? असं होता की तू झालास परिस्थितीवर स्वार. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची परिस्थिती न पाहता त्यांचं जे उद्देश होतं, लोकांवरती जे अन्याय होत होते तर ते त्यांच्याकडून बघवत जात नव्हते. तर त्यांनी ते बदलण्याचा जो निर्णय घेतलेला होता, त्यांनी जे त्यांच्या शिक्षणातून पुढे येण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर मात करण्याचा निर्णय घेतला. ओके, आणि घडविला नवा इतिहास आणि याच निर्णयावरून त्यांनी नवीन इतिहास घडवला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब म्हणजे त्यांचे विचार होते ते या काव्यपंक्तीतून व्यक्त होत होते. ओके, त्यांच्याबद्दल सांगायचं होतं. तर तुम्ही असं अर्थ लिहिला असेल तर तुम्हाला इथं मार्क मिळालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला काव्य सौंदर्य म्हणजेच काय? तुम्हाला याचं सुद्धा काय लिहायचं होतं? पाहू शकता अर्थ लिहायचा होता. त्याचं कवी कवयित्री कोण आहे ते लिहायचं होतं. पाहू शकता की आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेताय, बिगुल प्रतीक्षा करतोय 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झालं. म्हणजेच याचा अर्थ असं लिहायचं होतं की आज 50 वर्ष झाले तरीसुद्धा त्यांचा जो अनुभव आहे तो इथं आठवत आहे. ओके, प्रतीक्षा करत आहे. ओके, सूर्यफुले तुझा ध्यास घेताय आज 50 वर्षांनी अनुभवते. म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले आहेत, जे महान कार्य केलेले आहेत, आजही इतिहास साक्षी आहेत. अजूनही त्यांचे जे कार्य आहे तर ते आपल्याला आठवते. ओके, आणि आजही वाट पाहता की त्यांचे जे विचार आहेत, त्यांच्यासारखे जे विचार आहेत, त्यांच्यासारखं जो मनुष्य आहे तर त्यांची इथं काय आठवण येते. अशा पद्धतीने काय त्यांचं जे काव्यसौंदर्य होतं आपल्या या ओळींबाबत लिहायचं होतं. ओके, कवी कवयित्री कोण आहे ते सुद्धा लिहायचं होतं. तुम्ही नक्की लिहिलं असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर होतं तुम्हाला पुढचा प्रश्न. ओके, मुद्द्यावरती. ओके, पाहू शकता कवितेचे जे मुद्दे असतात त्यावरून तुम्हाला इथं काय लिहायचं होतं? पाहू शकता जसं की पहिलं इथं होतं 2 कविता दिल्या होत्या. एक भरत वाक्य आणि आश्वासक चित्र. हे 2 कविता. त्या 2 कवितेवरती 3-3 मुद्दे तुम्हाला लिहायचे होते. पाहू शकता पहिला मुद्दा म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी कोण होते किंवा कवयित्री कोण होता? तर भरत वाक्य याचं होते मोरोपंत. त्यानंतर आश्वासक चित्र याचे होते नीरजा. ओके, त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय. आता भरत वाक्य याचं होतं सज्जन माणसाचे महत्त्व आणि आश्वासक चित्राचं होतं स्त्री पुरुष समानता. त्यानंतर आता कविता आवडण्याचे व ना आवडण्याची कारणे. आता हा जो समजा आता पाहू शकता की सज्जन माणसाचे महत्त्व, मोरोपंत यांनी लिहिलेली भरत वाक्य कविता. तर याचं तुम्हाला लिहायचं होतं की हा बाबा मला ही कविता खूप आवडली कारण की यामध्ये सज्जन माणसाचे महत्त्व सांगितलेले गेलेले आहेत. जे त्यांनी महत्त्व सांगितले ते मला खूप पटलेले आहेत आणि
आणि तशाच पद्धतीने आपल्या या समाजामध्ये सज्जन माणसाचे महत्त्व असायला पाहिजे, तर म्हणून मला ही कारणामुळे कविता आवडलेली आहे. आणि स्त्री पुरुष समानतेमध्ये तुम्ही काय लिहिलं असतं की कवयित्रीने स्त्री पुरुष समानतेबाबत कवितेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि आजच्या समाजाला जागृत करण्यासाठी, आजच्या समाजाला स्त्री पुरुष समजण्यासाठी, आजच्या समाजाला स्त्री पुरुष समानता काय आहे ते कळावं यासाठी आणि त्यांचे विचार त्यांनी जे मांडले मला खूप आवडले, म्हणून ही कविता मला खूप आवडली असे तुम्ही लिहू शकले असते. ठीक आहे, तर तुम्ही लिहिलं का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला होतं पुढचं ते म्हणजेच की रसग्रहण करा. मी रसग्रहण कवितेसाठी दिल्या होत्या, जे वस्तू कविता होती त्याच्या ह्याच जोडी होत्या जे मी दिलं होतं. रसग्रहण तुम्ही नक्की लिहिलं असेल 4 मार्क्ससाठी. जे मी दिलं ते इथं रसग्रहण पूर्ण आलेलं आहे. ओके, त्यासोबत काव्यसौंदर्यसुद्धा दिलं होतं. ओके, आणि हे मुद्दे दिले होते वर ते सुद्धा दिलं होतं आणि तेच त्याच पद्धतीने आलेलं आहे. मी तुम्हाला आपल्या क्रॅश कोर्समध्ये शिकवलं होतं. ठीक आहे, क्रॅश कोर्स आपला आहे, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. क्रॅश कोर्स एकदम फ्रीमध्ये आहे, कोणतेही पैसे वगैरे नाही आहेत, फ्रीमध्ये क्रॅश कोर्स आहे. आता जो बाकी आहे तुमचे हिंदी आणि इंग्लिशसाठी, तर त्याच्यासाठी सुद्धा तो क्रॅश कोर्स आहे हिंदी आणि इंग्लिशसाठी. तर ॲपमध्ये अवेलेबल आहे आपल्या. तो ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप डाउनलोड करा सिम्पली आणि त्या कोर्समध्ये जा आणि त्यामधले हे लेक्चर पहा. सर्व एकदम फ्रीमध्ये शिकवलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे, तर वस्तू कवितेचं तुम्हाला इथं दिसत असेल रसग्रहण मी कशा पद्धतीने केलेलं आहे. ओके, तुम्ही इथं चेक करून घ्या. ओके, त्यानंतर पाहू शकता पुढचा होता तुम्हाला विभाग, तो म्हणजेच की स्थूल वाचन. स्थूल वाचनमध्ये तुम्हाला हे जे 3 प्रश्न होते, 3 पैकी कोणते 2 सोडवायचे होते 6 मार्क्ससाठी. तर स्थूल वाचन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहून घ्या, कारण की याच्यावरती तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काही आलेला नाही आहे आणि येत नसतो. मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं होतं. तर पॅरेग्राफ वगैरे नाही आहे, तर तुम्ही चेक करून घेता तुमच्या पुस्तकामध्ये स्थूल वाचनाबरोबर हे तुम्हाला प्रश्न दिले आहेत आणि त्याची उत्तरं तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, तर हे तुम्ही चेक करून घ्या. खूप सोपं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला दिला आहे विभाग क्रमांक 4, जो सर्वात महत्त्वाचा आपल्याला वाटत होता. विभाग क्रमांक 4चे आपण उत्तर पाहूया. तर पहा, पहिला होता इथं समास. समासावरती पाहू शकता त्रिभुवनचं होते द्विगु समास. मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. त्रिभुवन, त्रि म्हणजेच काय, इथं नंबर आला, जेव्हा नंबर येतो, जेव्हा क्रमांक येतो त्यामध्ये काय होते द्विगु समास होते, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर होते पुरुषोत्तम. पुरुषोत्तमचं काय होते कर्मधारय. ओके, मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं, जे ज्याला म्हणजे महत्त्व असते आहे ना, त्याला काय म्हणतात कर्मधारय. ओके, पुरुषोत्तमचं. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता पुढचं होतं शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये पाहू शकता 4 शब्द दिले होते, त्यामध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त ओळखायचे होते. तर प्रत्यय घटित होते जमीनदार, उपसर्ग घटित होते बिनचूक आणि अभ्यस्तमध्ये 2 येतात, ते म्हणजेच की तीळ तीळ आणि आंबट चिंबट, हे 2 शब्द अभ्यस्त शब्दामध्ये येतात. ओके, त्यानंतर आहे वाक्प्रचार होतं. वाक्प्रचाराचे तुम्हाला कोणती 2 याचे इथं अर्थ सांगायचे होते आणि वाक्यात उपयोग करायचा होता. तर पहिल्याचं पाहू शकता कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे, हुकूमत गाजवणे म्हणजे वर्चस्व गाजवणे, व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे, आनंद गगनात न मावणे म्हणजे आनंदित होणे. पहिल्याचं सांगतो तुम्हाला कंठस्नान घालणे म्हणजे असं तुम्ही उदाहरण करू शकले असता वाक्यात उपयोग की भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ओके, असं तुम्ही केलं असेल तर बरोबर आहे, किंवा तुमच्या मताने तुम्ही केलं असेल कंठस्नान घालणे वाक्यात उपयोग, तर ते बरोबर आहे. असे तुम्हाला बाकीचे पण 3 करायचे होते. तुम्ही केलेले आहेत का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, त्यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न होता शब्दसंपत्ती. ओके, शब्दसंपत्ती खूप सोपी होती. पाहू शकता मार्गचं तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचं होतं. मार्गचं रस्ता किंवा वाट लिहिलं असेल. जलचं तुम्ही काय लिहिलं असेल पाणी, ते बरोबर आहे. ओके, त्यानंतर दुसरं होतं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द. सुपीकचं नापिक, ज्ञानीचं फक्त अ लावायचं होता, ते झालं अज्ञानी. ओके, त्यानंतर तुम्हाला तिसरा प्रश्न होता वचन बदला. किती सोपी आहे. भिंतीचं अनेक वचनी होतं, एक वचनी करायचं होतं भिंत. रस्ता एक वचनी होता, अनेक वचनी करायचं होतं रस्ते. ओके, त्यानंतर पाहू शकता खालील शब्दापासून अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार या शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे होते. भरपूर शब्द तयार झाले असते. पाहू शकता दार, रवा, वार, दाखल, हे तुम्ही अशा पद्धतीने केले असतील तर ते बरोबर आहे, किंवा तुम्ही मनाने याबद्दल अजून शब्द तयार केले असतील तर ते सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन होतं. यामध्ये पाहू शकता तुम्हाला काय चुकीचे शब्द ओळखायचे होते आणि वाक्य पुन्हा लिहायचं होतं. कोणती 2 सोडवायचे होते. पहिला आहे पाहू शकता यामध्ये चुकीचं कोणतं होतं पहा, की जे तुम्हाला महर्षी दिलं होतं ना, तरी पहिली विलांटी होती पण ही दुसरी विलांटी पाहिजे होती. त्यानंतर हे स्थितप्रज्ञाची जी होती ना, याची पहिली विलांटी पाहिजे होती, यामध्ये दुसरी दिली होती. ठीक आहे, हे 2 चुकीचे होते, बरोबर करून लिहायचे होते. त्यानंतर दुसऱ्यामध्ये दिशा जे होतं त्याची पहिली विलांटी पाहिजे होती. त्यानंतर धुसरचं दुसरी उकार इथं पाहिजे होता. ठीक आहे, त्यानंतर 3 नंबरचं महाराष्ट्र ही जो होतं ना, तो इथं दुसरी विलांटी पाहिजे होती आणि भूमीचा उकार जो होता तो दुसरा पाहिजे होता. ठीक आहे, ते असं बरोबर करून लिहायचं होतं. त्यानंतर शनिवारी जे होतं तर त्याची जी विलांटी होती ती पहिली पाहिजे होती आणि दुपारीचा जो उकार होता तो असा
दुपारीचा असं दुसरा उकार द्यायचा होता. ठीक आहे, मोठा उकार द्यायचा होता. अशा पद्धतीने चुका दुरुस्त करून तुम्ही 2-2 ज्या होत्या त्या बरोबर केल्या असतील तर तुमचं बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला विरामचिन्ह ओळखा होतं. विरामचिन्हामध्ये पाहू शकता हे स्वल्पविराम आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर पारिभाषिक शब्द आहे. पारिभाषिक शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या पुस्तकामधून येणार आहे. ओके, किती सोपी होतं ना. टॅक्स म्हणजे कर आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. किती सोपी आहे. ठीक आहे, काही जणांनी प्रदर्शन किंवा प्रदर्शनी लिहिलं असेल तर बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन होते. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला महत्त्वाचा विभाग होता तो म्हणजेच की उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये पहिला प्रश्न होता तो म्हणजेच की आपला पत्रलेखनाचा. पत्रलेखनाचा पाहू शकता विषय कसा होता तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. यामध्ये कसं होतं की आम्रपाली रोपवाटिका यशवंतनगर सांगली हे रोपवाटिका होती. एक रोपवाटिका म्हणजे तिथं झाडे असतात ना, छोटे छोटे रोप, तर ते तिथं वाटप करण्यात होता. कधी करण्यात होता पाहू शकता 15 जून ते 20 जून आणि सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, एक सुंदर उपक्रम व स्पर्धा इथं आयोजित करण्यात आली होती. कशी स्पर्धा होती पहा की फक्त शालेय संस्थांसाठी फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप, सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस. म्हणजे शाळा किंवा संस्थांना जे असेल तर एक काय देत होते, हे रोपं देत होते आणि जे शाळा की जे संस्था जास्त रोपं लावतील तर त्यांना इथं काय बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. म्हणजे याच्यामध्ये स्पर्धा होती असं समजू शकता. तर यामध्ये काय पत्र कसं लिहायचं होतं पहा आणि जे व्यवस्थापक होते त्यांचा ईमेल ID सुद्धा इथं काय दिलेला होता. ठीक आहे, त्यानंतर आता मध्ये पत्र कसं होतं पहा की पत्र असं होतं की मधुर किंवा मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय सांगली, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. म्हणजे पत्र लिहायचं होतं. पत्र एक विद्यार्थी लिहित आहे. विद्यार्थी कोण? मधुर किंवा मधुरा कुलकर्णी या नावाने. ठीक आहे, याचा पत्ता सुद्धा दिलाय, लक्षात ठेवा. ज्ञानदीप विद्यालय सांगली, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. ठीक आहे, 2 विषय होते, औपचारिक आणि अनौपचारिक पत्र. ठीक आहे, तर पाहू शकता पहिलं जे औपचारिक पत्र होतं अशा पद्धतीने होतं की वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहिणे. ओके, म्हणजेच काय की जे व्यवस्थापक होते, व्यवस्थापक कोण होतं की आम्रपाली रोपवाटिका. ठीक आहे, आम्रपाली रोपवाटिका हे जे होते त्यांना आपल्या पत्र लिहायचं होतं की बाबा आमच्या संस्थेसाठी काय पाहिजे, इथं रोपं पाहिजेत. ठीक आहे, आम्हाला लावायचे आहेत, ते त्यासाठी हे एक पत्र होतं. तुम्ही असं लिहू शकले असतं की पहिले दिनांक मग कोणती लिहिली असती. आता दिनांक इथं पाहू शकता रोप वाटप कधी आहे 15 जून ते 20 जून. मग पत्र तुम्ही 15 जूनच्या अगोदरच लिहायचं होतं ना. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 जूनला इथं काय लिहित आहात, पत्र लिहित आहात, मग वरती तारीख लिहिली असती 10 जून 2023 किंवा 2024 समजा. त्यानंतर खाली तुम्हाला त्यांचा जो ॲड्रेस असेल, ॲड्रेस कोणता, आम्रपाली रोपवाटिका यशवंतनगर सांगली हा लिहिला असेल. ठीक आहे, त्यानंतर त्याचं पिनकोड वगैरे जो सांगलीचा असेल तो लिहिला असेल तुम्ही मनाने सुद्धा काहीतरी, तर ते सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही लिहिलं. त्यानंतर पाहू शकता आता तुम्हाला इथं काय लिहायचा होता, विषय. आता औपचारिक म्हटल्यानंतर विषय तुम्हाला इथं लिहायचा होता. म्हणजे पहिले दिनांक, त्यानंतर प्रति लिहायचं होतं तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला इथं काय त्यांचं पत्ता वगैरे. त्यानंतर इथं काय लिहायचं होता, विषय लिहायचा होता आणि विषयामध्ये काय लिहायचं होतं की रोपांची मागणी करण्याबाबत. ओके, आमच्या संस्थेला रोपांची मागणी करण्याबाबत, आमच्या शालेय संस्थांना रोपांची मागणी करण्याबाबत असं तुम्ही विषय लिहिला असेल. विषयानंतर लिहिलं असेल की महोदय. ओके, महोदय असं लिहिलं असेल, कॉमा देऊन नंतर तुमचा मेन विषय चालू केला असेल की बाबा या आमच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आमच्या शाळेमध्ये, तर त्यासाठी आम्हाला रोपं एवढे पाहिजेत वगैरे, आम्हाला माहिती पडलं, आम्ही तुमचं ॲडव्हर्टीज पाहिली, आम्ही तुमचं इथं जाहिरात पाहिली असं लिहू शकले असते आणि तुम्हाला आम्ही इथं मागणी करत आहे, आम्हाला नक्की द्या इथं. ओके, कारण की आमच्या शाळेमध्ये ओके संस्थामध्ये जे आहे वृक्षारोपणाचे इथं कार्यक्रम आहे. त्यानंतर शेवटी लिहिलं असतं की आपले कळावे म्हणून, म्हणजे आपले मागणी करणारे पत्र आहे ना, तर इथं लिहायचं असतं की कळावे म्हणजे काय, आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे होतं की बा आपल्याला वृक्षारोपणासाठी रोपं मिळतील का. ठीक आहे, म्हणून कळावे खाली आणि खाली लिहिलं असतं की आपला नम्र आणि त्यानंतर जे नाव होतं, नाव कोणतं होतं पाहू शकता तुम्ही, कोणते लिहिलं असेल, मधुर किंवा मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय सांगली आणि त्यानंतर खाली काय लिहिलं असतं की सांगलीचा जो पिनकोड वगैरे असेल तो लिहिला असता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे औपचारिक पत्र लिहिलं असतं. त्यानंतर अनौपचारिक पत्रसुद्धा सोपी आहे की उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहिले. म्हणजे उत्तम उपक्रम म्हणजे कोणता की हा जो त्यांनी उपक्रम इथं ठेवलेला आहे की फक्त शालेय संस्थांना फळ फुलं जे वाटप करायचं आहे त्यांच्यासाठी आणि बक्षीस ठेवलेलं होतं, जो जे जास्त शाळा संस्था जे असेल ते चांगल्या पद्धतीनं रोपं लावतील वगैरे, संवर्धन करतील त्यासाठी. मग अभिनंदन कसं याचं की हे जे तुम्ही अशा पद्धतीने कार्यक्रम ठेवलेला आहे, प्रोग्राम ठेवलेला आहे, ओके स्पर्धा ठेवलेली आहे, त्यासाठी अभिनंदनसाठी सेम सुद्धा इथं दिनांक, त्यानंतर इथं तुम्ही औपचारिक आहे तर डायरेक्टली त्यांचं आम्रपाली रोपवाटिका ओके यशवंतनगर सांगली असं, त्यानंतर जे असेल
त्यांचं महोदय वगैरे ओके किंवा जे मॅडम असं लिहिलं असते. त्यानंतर मेन विषय की अभिनंदन तुमचे की तुम्ही अशा पद्धतीने शालेय संस्थांना फळं वाटप करत आहात, झाडांचे रोपांचे मोफत वाटप करत आहात आणि संवर्धन करण्यासाठी बक्षीसंसुद्धा ठेवलेली आहेत. तर तुमचे खूप खूप अभिनंदन. चांगल्या पद्धतीने तुम्ही हा उपक्रम करत आहात. आम्हालासुद्धा खूप चांगलं वाटलेलं आहे. आमची शाळासुद्धा अशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहे. रोपवाटिकेच्या संवर्धनामध्ये सहभाग घेणार आहे. तुमच्याकडून आम्ही रोपं नेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहिलं असतं. त्यानंतर आपला नम्र विद्यार्थी असं जे लिहिलं असेल तुम्ही शेवटी, तर तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल. ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक पत्र लिहायचं होतं. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं होतं की सारांश लेखन प्रश्न क्रमांक 1E. ओके, प्रश्न क्रमांक 1E मध्ये तुम्हाला अपठित गद्य जो होता, ओके, अपठित गद्य म्हणजे तुम्हाला पुस्तकामधून नव्हता, तो तुमच्या बाहेरून जो पॅरेग्राफ आला होता ना, तर त्याचं तुम्हाला काय लिहायचं होतं की सारांश लेखन करायचं होतं. ठीक आहे, हा जो इथं पॅरेग्राफ आला होता ना, त्याचं सारांश लेखन करायचं होतं. सारांश लेखन म्हणजेच काय, एवढ्या ज्या तुम्हाला ओळी दिल्या होत्या त्याचं ते शॉर्टकट पूर्ण मिनिंग काय होते, पूर्ण अर्थ काय होते ते तुम्हाला इथं लिहायचं होतं. ओके, म्हणजेच त्याला सारांश म्हणतात ना. तर तुम्ही नक्की लिहिलं असेल, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, आता वेगवेगळ्या जणांचं वेगवेगळ्या ओळींचं इथं सारांश लेखन आलं असेल, मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही बरोबर लिहिलं आहे का. ठीक आहे, तर दोनपैकी एक कोणतं लिहिलं असेल तुम्ही, पत्रलेखन किंवा सारांश लेखन, तर तुम्हाला 6 मार्क्ससाठी ते आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं होतं तुम्हाला पाहू शकता जाहिरात लेखन. जाहिरात लेखनमध्ये पाहू शकता संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. आता संगणक प्रशिक्षण म्हणजेच काय की संगणकाची ट्रेनिंग, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग होते, म्हणजे संगणक म्हणजे कम्प्युटराची ट्रेनिंग होते. मग जाहिरात लेखनामध्ये काय करायचं होतं, असं तुम्हाला एक पूर्ण बॉक्स करायचा होता. त्यामध्ये तुम्ही जाहिरात आहे म्हणजे ॲडव्हर्टाईज आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं कोर्समध्ये, तर तुम्ही थोडंफार इथं संगणकाचे पेन्सिलने चित्र काढायचे होते किंवा पेनाने काढले असतील तरी चालणार आहे. असे तुम्ही जे असेल इथं पाहू शकता मी काढलेले आहेत. ओके, तसे तुम्ही चित्र काढलेले असतील. ओके, त्यानंतर मधात लिहिलं असतं की संगणक प्रशिक्षण. ओके, संगणक प्रशिक्षण. त्यानंतर खाली लिहिलं असतं की म्हणजे संगणक प्रशिक्षण कुठं होत आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस लिहिला असता. ओके, त्याच पद्धतीने संगणक प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये की त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक विषय असतील शिकवण्यासाठी संगणक प्रशिक्षणामध्ये. त्यानंतर वेळ किती ते किती असणार आहे आणि संपर्क लिहायचा होता की संपर्क मनाने xyz@gmail.com किंवा जो सुद्धा मोबाईल नंबर xyz जे असेल मनाने लिहायचं होतं आणि संपर्क लिहायचं होतं. आणि त्यामध्ये लिहायचं होतं की म्हणजे ॲडमिशन म्हणजे जे सीट्स आहेत ते लवकरात लवकर तुम्ही काय करायला अप्लाय करू शकता, म्हणजे मराठीमध्ये तुम्ही लिहिलं असेल. ओके, तर त्याला म्हणता जाहिरात लेखन तुम्ही हे केलं असेल. त्यानंतर आता बातमी लेखन आहे. बातमी लेखनामध्ये पाहू शकता की ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला. आता ज्ञानज्योत विद्यालय यामध्ये कसं करायचं होतं तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात वरती हेडिंग ज्ञानज्योत विद्यालय. ठीक आहे, इथं पाहू शकता ज्ञानज्योत विद्यालय सर्वात वरती हेडिंग. ओके, आपण बातमी वाचतो ना, तर हे बातमी करायचं होतं तयार, तर सर्वात वरती हेडिंग, त्यानंतर आमच्या प्रतिनिधींकडून असं लिहिलं असेल. त्यानंतर आता तुम्हाला तारीख लिहायची होती आणि त्याचं ठिकाण लिहायचं होतं कुठं. मग तारीख कशी लिहिली असते तुम्ही, आता 15 ऑगस्टला कार्यक्रम झाला, मग तुम्ही बातमी कधी देता, 16 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्ट जरी लिहिलं असेल तुम्ही तर ते बरोबर आहे. ठीक आहे, तर कधी कधी न्यूज आपल्याला लेट मिळते ना. ओके, समजा आता तुमच्या शाळेमध्ये आज कार्यक्रम झाला, तर कोणी कोणी न्यूज परवाला देते आहे ना, तर त्याचं तारीख तुम्ही एक दिवस मागे पुढे केली असेल तरी चालणार आहे. त्यानंतर ठिकाण लिहायचं होतं. ठिकाण असं लिहिलं असतं तुम्ही ज्ञानज्योत विद्यालय वर्धा, डायरेक्टली वर्धासुद्धा लिहिलं असतं तरी चालतं असतं. त्यानंतर पूर्ण बातमी लिहायची होती की कशा कशा पद्धतीने स्वातंत्र्य दिन इथं साजरा करण्यात आला. ठीक आहे, तर हे तुम्ही लिहिलं असेल तर याला बातमी लेखन तुम्ही लिहिलेलं आहे कंप्लीट. ठीक आहे, त्यानंतर कथालेखन आहे. कथालेखनसुद्धा तुम्ही हे जे कथा दिली असेल, ओके, मी आता तुम्हाला पुन्हा सांगत नाही, तर कथा दिलेली असेल ते तुम्ही व्यवस्थित सर्व लिहिलेली असेल. ठीक आहे, अपूर्ण कथा दिलेली होती, सुरुवात त्याची दिलेली होती आणि शेवट तुम्ही काय लिहिला मनाने हे तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके, अर्थपूर्ण चांगला लिहिला असेल तर तुम्हाला इथं मार्क नक्की मिळणार आहे. आणि तुम्ही काही ना काही लिहिलं असेल इथं, ओके, तर तुम्हाला मार्क मिळणारच आहे, कारण की तुम्हाला हे मनाने लिहायचं होतं. याचं की उत्तर असं काही फिक्स नव्हतं की हेच लिहायचं म्हणून. ओके, तर तुम्हाला याचे मार्क मिळाले असतील. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला पुढे होतं ते म्हणजे की लेखन कौशल्य. आता लेखन कौशल्यामध्ये पाहू शकता तुम्हाला इथं टोटल 3 विषय दिले होते. 3 पैकी पहिलं होतं तुम्हाला पाहू शकता प्रसंग लेखन. प्रसंग लेखनामध्ये पाहू शकता की यामध्ये होतं की साधना विद्यालय धुळे इयत्ता 10वी शुभेच्छा समारंभ, दिनांक 4 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता. अध्यक्ष श्री रमाकांत धुमाळ, प्रमुख पाहुणे श्री अजय साठे. वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. म्हणजेच आता समजा तुमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम नक्की झाला असेल सर्वांच्या की बाबा 10वीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेवटचा एक कार्यक्रम आपण आयोजित करू 10वीच्या परीक्षेसाठी.
तर इथं पाहू शकता तारीखसुद्धा दिली की 4 फेब्रुवारीला तो कार्यक्रम झाला सकाळी 10 वाजता. मग तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही विद्यार्थी होते, म्हणजे तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये होते, म्हणजे समजा तुम्ही 10वीमध्ये होते आणि त्या नात्याने तुम्ही काय तिथं उपस्थित होते. ओके. आणि त्याची तुम्हाला कल्पना करून प्रसंग लिहायचा होता. प्रसंग लेखन म्हणजेच काय की तुम्हाला असं लिहायचं होतं की पॅरेग्राफ करून, छोटे छोटे पॅरेग्राफ करून लिहायचं होतं. असं लिहायचं होतं की 10वीच्या विद्यार्थ्यां, म्हणजे असं तुम्ही कन्सिडर करायचं होतं की आपण 10वीमध्ये आहोत किंवा तुम्ही कोणत्याही वर्गामध्ये होते, तर असं कन्सिडर करून तुम्हाला लिहायचं होतं की मी सकाळीच 10 वाजता कार्यक्रम होता, तो म्हणजेच की इयत्ता 10वीचा शुभारंभ, आणि मी सुद्धा एक 10वीचा विद्यार्थी होतो आणि या नात्याने मला त्या कार्यक्रमाला हजर राहणे महत्त्वाचा भाग होता. तर प्रसंग लेखनामध्ये असं लिहायचं होतं की कशा पद्धतीने तुम्हाला तो कार्यक्रम झाला, कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी भाषणं दिली, शेवटचं भाषण 10वीच्या विद्यार्थ्यांचं त्यांचं त्या शाळेमध्ये, नंतर त्यांची भावना कशी होती, असे तुम्हाला लिहायचं होतं. म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते, ओके, त्यानंतर प्रमुख पाहुणे कोण होते, त्यांनी दीप प्रज्वलन केलं, त्यानंतर वेगवेगळे भाषण झाले, त्यानंतर आम्हाला जे होतं जेवणाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला होता. म्हणजे तुम्हाला जसं वाटत असेल तसं कार्यक्रम, म्हणजे प्रसंग घडलेला असेल तसं तुम्हाला लिहायचं होतं. ओके. किंवा नाश्तावरतच आम्हाला होतं, नाश्ता वगैरे आमच्या शिक्षकांनी आम्हाला दिला. ओके. आमचे जे 12वीचे विद्यार्थी होते 9वी वर्गाचे, त्यांनी आम्हाला हे सर्व दिलेलं होतं. ओके. त्यांच्याकडून तर आम्हाला त्यांनी अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या आमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी. तर आम्ही खूप आनंदित होतो. तर असं जे प्रसंग होते तर तुम्ही इथं लिहू शकले असते. ओके. तर त्यालाच म्हणता इथं प्रसंग लेखन तुम्ही इथं नक्की लिहिलं असेल. आणि हे जे सर्व माहिती आहे याचा माहितीचा यूज करून, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं होतं ते म्हणजेच की आत्मकथन. आत्मकथनामध्ये तुम्हाला सोपी होतं, आरसा होता, आरशाचं आत्मकथन लिहायचं होतं. जसं की नदीची आत्मकथा, समुद्राची आत्मकथा, असं वेगवेगळं असते. जसं आरशाची आत्मकथा, शोध, निर्मिती, आनंदाचे क्षण, गरज व महत्त्व, खंत. तर हे जे तुम्ही लिहिलं असेल मनाने की आरसा आहे बाबा, की मी आरसा बोलत आहे, तर माझा जो शोध आहे तो कधी झाला, माझी निर्मिती कशी झाली, हे तुम्ही त्यामध्ये आरसा म्हणून स्वतः जे लिहिलं असेल तर ते बरोबर आहे. आरसा म्हणजे आनंदाचे क्षण म्हणजे काय की आरसा म्हणताना मला खूप आनंद होते जेव्हा माझ्यामध्ये दुसऱ्याचे चित्र दिसते, त्यामध्ये स्पष्ट दिसते की हा व्यक्ती कसा आहे, बाहेर अंगाने कसा आहे हे त्याला स्वतःचं समजते, आणि त्यानुसार त्याची जे पद्धत असते तो बदलत असते. केसांची पद्धत, त्यानंतर चेहऱ्याला लावायची वेगवेगळीची पद्धत, त्यानुसार त्याचे बदल मला दररोज दिसतात. त्यामुळे माझे जे आनंदाचे क्षण असतात की दररोज जो व्यक्ती माझ्यामध्ये बघते, मी पण त्याला बघत असतो आणि मला त्याच्यामध्ये काही बदल दिसतात, तर मला सुद्धा आनंद होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल तर जे असेल तुमच्या मताने आत्मकथन लिहिलं असेल ते बरोबर असेल. त्यानंतर वैचारिक लेखन शेवटचं होतं ते म्हणजे की जलप्रदूषण एक समस्या व त्याचे उपाय. आता जलप्रदूषण म्हणजेच काय की वेगवेगळ्या कंपनीमध्ये जे धूर असतो, त्यानंतर केमिकल असते, ते आपल्या नद्यांमध्ये, छोट्या नद्यांमध्ये जाते. त्यामध्ये छोट्या नद्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या खेडे किंवा शहरांमध्ये जाऊन जे आपले नाले वगैरे असतात त्यामध्ये मिक्स वगैरे होऊन तर खूप मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. आणि त्याचाच उपयोग करून जर आपल्या जनावर असतील, बाहेरील पाळीव जे प्राणी असतात किंवा जे पाळीव प्राणी नसतात जशी कुत्रा वगैरे असे वेगवेगळे असतात, तर त्यांना इथं हानी होऊ शकते. त्याचबरोबर आताच्या काळामध्ये आपल्या शहरामध्ये असो किंवा गावामध्ये असो, तर आपल्याला जे प्रदूषित पाणी आहे जर ते प्यावं लागत असेल तर आपल्या मनुष्याच्या जीवाला म्हणजे म्हणजे आपल्याला कोणता विकार होऊ शकतो, आजार होऊ शकतो त्या प्रदूषित पाण्यामुळे. त्याची समस्या आहे. आता याचा उपाय असं असतं की प्रदूषित पाणी आपल्याला स्वच्छ करायचं आहे, त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. जसं की प्लॅस्टिकची बंदी केली, तर प्लॅस्टिक बंदी हा खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय आहे जो की पाण्याला प्रदूषित होण्यापासून सुद्धा वाचवतो, ठीक आहे. त्याचबरोबर कंपन्या शहरापासून खूप दूर वस्त्यांवरती ठेवणे, त्याचं केमिकल आपल्या बरोबर व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावणे, चांगल्या पाण्यामध्ये मिक्स होऊ नये याची काळजी घेणे. तर याला जे तुम्ही लिहिलं असेल वैचारिक लेखनामध्ये महत्त्वाचं, तर तुम्हाला इथं चांगले मार्क्स नक्की मिळाले असतील, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचे उत्तर होते 10वी मराठी बोर्ड पेपरचं. तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमचे मार्क्स तुम्हाला किती मिळू शकतात. ओके. तर कितीही मिळो, चांगलेच ते मार्क्स आहेत. पुढच्या पेपरची चांगली पद्धतीने तयारी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकीचे व्हिडिओज तुम्हाला इथं मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.